नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील तिसरे प्रकरण केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स म्हणजेच रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे अभ्यासत आहोत. यामध्ये आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्यामध्ये बघणार आहोत कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला पान नंबर 35 वर ज्या 3 कृती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला घरी सोडवायच्या आहे आणि आता तुम्हाला पान नंबर 36 काढायचे आहे आणि त्यावर ज्या कृती दिलेल्या आहेत त्या बघायच्या आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन्सचे टाइप कोणते कोणते आहे हे बघणार आहोत. केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप इन अकॉर्डन्स विथ द नेचर अँड नंबर ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे किती तयार होतात आणि केमिकल रिॲक्शनचं नेचर कसं आहे यावर रिॲक्शनचे टाईप पडत असतात. आपण एक एक बघणार आहोत. इथे तुम्हाला पान नंबर 36 वर काही ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. त्या पहिल्या आपण ॲक्टिव्हिटी बघू आणि मग त्यानुसार कोणत्या रिॲक्शनमध्ये त्या मोडल्या जातात हे आपण बघणार आहोत. बघा इथे तुम्हाला या ॲक्टिव्हिटीसाठी काही ॲपरेटस लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिले टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर, नंतर केमिकल्स लागणार आहेत, हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया, नंतर अमोनिया सोल्युशन पाहिजे आपल्याला, स्लेक क्लाइम एटसेट्रा. आता आपण एक एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. पहिली ॲक्टिव्हिटी दिली बघा पान नंबर 36 वर, ती आपण पहिले बघतो आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये थोडंसं तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. त्यानंतर हीट द टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूबला तुम्हाला हिटिंग करायचं आहे. डीप अ ग्लास रॉड इन अमोनिया सोल्युशन अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ टेस्ट ट्यूब. म्हणजे अमोनिया सोल्युशनमध्ये एक ग्लास रॉड बुडवायचा आहे आणि जेव्हा आपण टेस्ट ट्यूबला हिटिंग करू तेव्हा तो ग्लास रॉड त्या टेस्ट ट्यूबच्या टोकाशी धरायचा आहे म्हणजे तोंडाशी धरायचा आहे. ऑब्झर्व देन. तुम्हाला निरीक्षण करायचं आहे तिथे. वेन यू ऑब्झर्व देन यू विल फाइंड दॅट अ व्हाईट स्मोक इमॅनेटिंग फ्रॉम द टिप ऑफ ग्लास रॉड. म्हणजे जेव्हा तुम्ही निरीक्षण करणार आहात तेव्हा तुम्हाला असं दिसेल की जो ग्लास रॉड आपण धरलेला आहे त्या भागापासून तुम्हाला पांढऱ्या रंगाचा असा धूर निघताना दिसेल. यावरून व्हॉट मस्ट हॅव बीन हॅपन. असं काय घडलं की तिथून स्मोक निर्माण होतोय हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा याचं कारण असं आहे ड्यू टू हिटिंग HCl व्हेपर स्टार्ट कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. आपण टेस्ट ट्यूबला हीट देतो आहोत आणि हीट दिल्यामुळे तिथून HCl हे जे आहे याच्या फ्युम्स बाहेर निघायला लागतात. म्हणजे HCl हा गॅसियस स्टेटमध्ये बाहेर येतो आणि NH3 गॅस कम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑफ ग्लास रॉड. आपण ग्लास रॉड सोल्युशनमध्ये डीप केलेला होता तर ते जे सोल्युशन आहे ते गॅसियस फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतं आणि या इथे अमोनिया गॅस आणि हायड्रोक्लोरिक गॅस या दोघांची काय होते रिॲक्शन होते. वेन दे रिॲक्ट विथ इच अदर देन दे फॉर्म अ सॉल्ट ऑफ अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट फर्स्ट. बघा म्हणजे दोघी गॅसची रिॲक्शन झाली की सॉल्ट तयार होतो. त्या सॉल्टचं नाव आहे अमोनियम क्लोराईड. प्रथम तो गॅसियस स्टेटमध्ये असतो पण तो जो गॅस आहे इमिजिएटली कन्व्हर्ट इनटू सॉलिड फॉर्म ड्यू टू कंडेन्सेशन प्रोसेस. रूम टेम्परेचरला ही रिॲक्शन होत असते. त्यामुळे रूम टेम्परेचरला हा जो गॅस बाहेर पडतो अमोनियम क्लोराईडचा तो लगेच सॉलिड स्टेटला कन्व्हर्ट होतो ड्यू टू कंडेन्सेशन प्रोसेसमुळे आणि मग म्हणून आपल्याला इथे अमोनियम क्लोराईड हा मिळत असतो. बघा तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये रिॲक्शन दाखवलेली आहे. अमोनिया हा जो आहे तो गॅसियस फॉर्ममध्ये. नंतर हायड्रोजन क्लोराईड हा जो आहे हा सुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये आहे. या दोघांची रिॲक्शन होते आणि मग त्याच्यापासून अमोनियम क्लोराईड हा तयार होतो आहे. नंतर पुढची आपल्याला आता 2 नंबरची ॲक्टिव्हिटी बघू. आपण प्रत्येक ॲक्टिव्हिटी बघून घेऊ आणि मग त्यामध्ये काय घडलं आहे हे बघू आणि मग नंतर निरीक्षण करू. म्हणजेच आपण ऑब्झर्वेशन्स बघणार आहोत. आपण दुसरी ॲक्टिव्हिटी बघतोय आता. होल्ड अ मॅग्नेशियम स्ट्रिप इन अ पेअर ऑफ टंग अँड इग्नाइट. म्हणजेच मॅग्नेशियम जो धातू आहे याची बारीकशी पट्टी तुम्हाला जाळायची हवेमध्ये
ऑन बर्निंग इन एअर अ व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. जेव्हा मॅग्नेशियम धातूचं ज्वलन होतं तेव्हा पांढऱ्या रंगाची पावडर की जिला म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साईड ही तयार होते. तुम्हाला पुस्तकामध्ये रिॲक्शन पण दाखवली आहे बघा. ट्वाईस Mg प्लस O2 इट गिव्स ट्वाईस MgO म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड. इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ॲज अ सिंगल प्रोडक्ट बाय कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. हे बघा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन या दोघांचं कॉम्बिनेशन झालं आहे आणि याच्यापासून आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड हा एकच पदार्थ इथे मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण आता तिसरी ॲक्टिव्हिटी बघतो आहे. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं आपल्याला, टेक अ वॉटर इन अ बीकर टू हाफ ऑफ द इट्स कपॅसिटी. म्हणजे एका बीकरमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि त्या बीकरमध्ये पाणी त्याच्या कपॅसिटीपेक्षा थोडं असं अर्ध भरायचं आहे आपल्याला. ॲड अ फ्यू पीसेस ऑफ स्लेक लाईम. स्लेक लाईम म्हणजे काय, कॅल्शियम ऑक्साईड, ज्याचा फॉर्म्युला आहे CaO. त्याला मराठीमध्ये चुनकळी म्हणतात. नंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर. म्हणजे आपण इथे कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO हे कशात ॲड करतोय, पाण्यामध्ये. पाण्याचं सूत्र काय, H2O. म्हणजे आपण CaO आणि वॉटर म्हणजे H2O यांची इथे रिॲक्शन बघतो आहे. यांची दोघांची रिॲक्शन झाली की आपल्याला इथे मिळतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बघा इथे पण 2 रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून एक प्रॉडक्ट तयार झाला आहे. आपण या तिघं पण ॲक्टिव्हिटी ज्या बघितल्या आहे त्या तिघही ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त एकच प्रॉडक्ट तयार झालेला आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, इन ऑल 3 रिॲक्शन्स अबाउट 2 रिॲक्टंट कंबाईन टू गिव्ह अ सिंगल प्रॉडक्ट. सो दीज आर कॉम्बिनेशन रिॲक्शन्स. इथे तुम्हाला पुस्तकामध्ये 3 प्रश्न विचारले बघा. आपण ते पण एक एक बघू. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ रिॲक्टंट इन ईच ऑफ अबाव रिॲक्शन्स. म्हणजे प्रत्येक रिॲक्शन्समध्ये रिॲक्टंट किती आहे, तर इथे प्रत्येक ठिकाणी 2च रिॲक्टंट आहे म्हणून याचा आन्सर काय आहे, देअर आर 2 रिॲक्टंट्स इन ईच ऑफ अबाव रिॲक्शन्स. दुसरा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द अबाव रिॲक्शन. म्हणजे या प्रत्येक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट जे आहे त्यांची संख्या किती आहे एकूण. तर बघा पहिलं जे आहे ॲक्टिव्हिटी पहिली आणि तिसरी त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टंट आर 2. म्हणजे नंबर किती आहे रिॲक्टंटचे 2. आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल आर 3. तिथे 3 आहे. आता तुम्हाला इथे प्रश्न पडेल की 3 कसे, तर 2 मॅग्नेशियम घेतले आपण आणि 1 ऑक्सिजन म्हणून तिथे किती येतील 3. या सगळ्यांवरून तुम्हाला असं लक्षात आलं की ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी सर्व कसल्या आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शनच्या. आपण आता ती डेफिनेशन बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन. नाव when 2 or more reactant combine in a reaction to form a single product. म्हणजे इथे फक्त सिंगल प्रोडक्ट तयार होतोय म्हणून इट इज कॉल्ड अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. पुन्हा लक्षात घ्या, सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय बघितलं की 2 किंवा 2पेक्षा जास्त असे अभिक्रियाकारक यांच्यामध्ये काय झाली आहे, रिॲक्शन झाली आहे आणि त्यांची रिॲक्शन झाल्यानंतर फक्त एकच असं उत्पादित मिळालं आहे म्हणजे सिंगल प्रॉडक्ट मिळालं आहे. म्हणून अशा रिॲक्शनला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. मराठीमध्ये त्याला म्हणतात संयोग अभिक्रिया. आपण आता दुसरा टाईप बघतोय रिॲक्शनचा, तो म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन. हा बघण्या अगोदर आपण बघू तिथे काही ॲक्टिव्हिटी दिल्या आपण त्या ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करू. बघा तिथे तुम्हाला पुन्हा ॲपरेटस लागणारे दिलेले आहेत. इव्हॅपोरेटिंग डिश लागते आपल्याला, त्याच्यानंतर बर्नर लागतंय, काही केमिकल्स दिलेले आहेत. त्या केमिकल्समध्ये आहे शुगर, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, सल्फ्युरिक ॲसिड. आता आपण एक एक बघणार आहोत. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला प्रोसिजर करायची आहे. त्या प्रोसिजरमध्ये टेक सम शुगर इन इव्हॅपोरेटिंग डिश अँड हीट इट विथ द हेल्प ऑफ बर्नर. एका बाष्पन पात्रामध्ये म्हणजेच इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि त्याला उष्णता द्यायची आहे आणि उष्णता दिल्यावर काय आढळतं हे तुम्हाला बघायचं आहे. आफ्टर सम टाइम you will see that there is a formation of black substance. तुम्हाला तिथे काही वेळाने असा काळ्या रंगाचा पदार्थ तयार झालेला दिसेल. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव बीन हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे तिथे काळ्या रंगाचा पदार्थ तयार झाला. तर लक्षात घ्या, इन दिस ॲक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट शुगर
इट इज डिवायडेड इंटू टू सबस्टन्स. म्हणजे बघा इथे एकच पदार्थ आहे, कोणता? तो म्हणजे शुगर, की ज्याला उष्णता दिली असता त्याचं रूपांतर दोन साध्या पदार्थांमध्ये झालं आहे. ते दोन साधे पदार्थ म्हणजे एक कार्बन आणि दुसरा म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. तुम्हाला पुस्तकामध्ये रिॲक्शन दाखवली आहे पुस्तकामध्ये बघा. बघा शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22O11. याला उष्णता दिली की त्याच्यापासून काळ्या रंगाचा पदार्थ तयार होतो, तो म्हणजे कार्बनचा, आणि त्याच्यामधून वेपर्स बाहेर पडतात, त्या असतात वॉटर मॉलिक्यूलचा. ते ती वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला आपल्याला दाखवलेला आहे. द रिॲक्शन इन विच देअर इज ओनली वन रिॲक्टंट गिव्हिंग राईज टू टू और मोर प्रोडक्ट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे अशी रिॲक्शन की ज्यामध्ये फक्त एकच रिॲक्टंट आहे, म्हणजे एकच अभिक्रियाकारक आहे, आणि ज्याच्यापासून आपल्याला दोन किंवा अधिक असे साधे पदार्थ मिळत असतात, म्हणजे उत्पादित मिळत असतात. अशा रिॲक्शनला काय म्हणतात? डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याला मराठीमध्ये म्हणतात अपघटन अभिक्रिया. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतो बऱ्याच वेळा की डिफाईन द टर्म डिकम्पोजिशन रिॲक्शन किंवा व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन रिॲक्शन. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय हे सविस्तर लिहा उदाहरणांसकट, असा प्रश्न असतो. म्हणून पुन्हा आपण एकदा बघणार आहोत. व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन रिॲक्शन? द रिॲक्शन in which there is only one reactant giving rise to two or more products is called as a decomposition reaction. म्हणजे इथे ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. आता या अपघटन अभिक्रियेमध्ये म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये ही जी रिॲक्शन आहे ही केव्हा घडते? when heat is supplied to the reactant. Therefore, such reaction is called thermal reaction. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की such reaction are called thermal decomposition reaction. म्हणजे अभिक्रिया घडून येण्यासाठी आपल्याला इथे उष्णता द्यावी लागते आहे, हीट द्यावी लागते, म्हणून अशा अभिक्रियेला औष्णिक अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. हे प्रत्येकाने इथे लक्षात घ्यायचं आहे. पान नंबर 37 यावर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती पण आपण अभ्यासूया. त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय बघा, टेक अ सम कॅल्शियम कार्बोनेट इन टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये म्हणजे परीक्षा नळीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचे. फिट अ बेंड ट्यूब टू दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर कॉर्क. एक तुम्हाला अशी वक्र नळी म्हणजे बेंड टेस्ट ट्यूब ही रबर कॉर्कच्या सहाय्याने फिट करायची. इन्सर्ट द अदर एंड ऑफ बेंड ट्यूब इन द फ्रेश प्रिपेअर लाईम वॉटर टेकन इन टू अदर टेस्ट ट्यूब. म्हणजे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये एक फ्रेशली प्रिपेअर लाईम वॉटर तयार करायचं आहे आणि ते दुसरं टोक जे बेंड ट्यूबचं ते त्यामध्ये अडकवायचं आहे. त्यानंतर हीट द पावडर ऑफ कॅल्शियम कार्बोनेट स्ट्रॉंगली. म्हणजे ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलं आहे त्या टेस्ट ट्यूबला हिटिंग करायचं आहे, स्ट्रॉंग हिटिंग करायचं आहे इथे, आणि काय आढळते आपल्याला हे निरीक्षण करायचं आहे. तुम्ही जेव्हा निरीक्षण करणार तेव्हा तुमचं असं लक्षात येईल की इन द अबव ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण जी घेतोय ती कॅल्शियम कार्बोनेट अंडरगो डिकम्पोजिशन रिॲक्शन अँड कार्बन डायऑक्साईड गॅस फॉर्म अँड टर्न इनटू लाईम वॉटर मिल्की. म्हणजेच काय की इथे कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो तयार होतो आणि तो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ज्याच्यामध्ये आपण लाईम वॉटर घेतलेलं आहे त्यामध्ये येतो आणि त्यामुळे ते जे लाईम वॉटर आहे ते मिल्की होतं. म्हणजे ते लाईम वॉटर जे आहे याचा रंग जो आहे तो बदलतो. म्हणजेच आपण लाईम वॉटर याला आपण मराठीमध्ये म्हणतो चुन्याची निवळी. ही जी चुन्याची निवळी आहे ती दुधी रंगाची झालेली आपल्याला आढळते. इथे पुस्तकामध्ये तुम्हाला रिॲक्शन दाखवली बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलंय बघा कॅल्शियम कार्बोनेट. आपण मागे एक ॲक्टिव्हिटी घेतली आहे त्याच्यामध्ये अभ्यासलंय की जेव्हा याला आपण स्ट्रॉंग हिट करू तेव्हा त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस मिळतोय. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी डिकम्पोजिशन रिॲक्शनची आहे, म्हणजेच कोणती? अपघटन अभिक्रियेची आहे. नंतर तिसरी एक ॲक्टिव्हिटी दाखवलेली तुम्हाला ती आपण बघतोय आता. वॉटर डिकम्पोज इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ॲसिड वॉटर. देअरफॉर धिस डिकम्पोजिशन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी. म्हणजे तुम्हाला बघा पुस्तकात दाखवलंय वॉटर मॉलिक्यूल, त्याच्यामधून जर
इलेक्ट्रिक एनर्जी जर आपण वापरली तर त्याच्यापासून आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळत आहे, ते म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. यावरून आपल्या असं लक्षात येतं, जर आपण ऑब्झर्वेशन बघितलं तर इन द अबोव रिॲक्शन इट फॉर्म ओनली 2 प्रॉडक्ट, म्हणजे 2 पदार्थ तयार झाले इथे सिंगल रिॲक्टंटपासून. एकच रिॲक्टंट आहे, त्याच्यापासून 2 प्रॉडक्ट तयार झालेले आहे आणि म्हणून या रिॲक्शनला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. म्हणजेच एकच अभिक्रियाकारक त्यापासून आपल्याला 2 किंवा अधिक पदार्थ मिळतात, म्हणून या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. आपण आता पुढचा रिॲक्शनचा टाईप बघणार आहोत, तो म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सर्वप्रथम आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय ते पाहू. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट by formation of its own ions is called displacement reaction. पुन्हा बघा एकदा. The reaction in which the place of the ion of less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. आपण पान नंबर 31 वर ऍक्टिव्हिटी अभ्यासली आहे. 31 आपण बघणार आहोत. When zinc dust are added to blue color copper sulfate solution, ही ऍक्टिव्हिटी बघतोय आपण. At that time zinc ions form from zinc atom take place of copper ion in the copper sulfate and copper atom are formed from copper ions come out. That is, the more reactive zinc displace the less reactive copper from copper sulfate. म्हणजेच झिंक मध्ये झिंक आयन्स तयार होतात आणि कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपर आयन तयार होतात आणि त्यानंतर द मोर रिॲक्टिव्ह झिंक डिस्प्लेस द लेस रिॲक्टिव्ह कॉपर फ्रॉम द कॉपर सल्फेट सोल्युशन. म्हणजेच झिंक हा मोर रिॲक्टिव्ह आहे कोणापेक्षा, कॉपर आयनपेक्षा, आणि म्हणून कॉपरची जागा झिंक आयन घेतात आणि आपल्याला इथे झिंक सल्फेट हे कलरलेस सोल्युशन मिळतं, प्लस त्याच्यासोबत कॉपरही मिळत असतो. म्हणजेच इथे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे कोणाचं, कॉपरचं, आणि त्याची जागा कोणी घेतली आहे, झिंकने, आणि म्हणून ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. पुस्तकात तुम्हाला एक रिॲक्शन दिली बघा. वेन आयर्न पावडर इज ॲडेड टू ब्ल्यू कलर कॉपर सल्फेट सोल्युशन द आयर्न म्हणजे Fe, त्याचे आयन इज फॉर्म फ्रॉम आयर्न ॲटम टेक प्लेस ऑफ कॉपर आयन इन कॉपर सल्फेट अँड कॉपर ॲटम फॉर्म फ्रॉम कॉपर आयन्स कम आउट. याचा अर्थ असा की द मोर रिॲक्टिव्ह आयर्न डिस्प्लेस द लेस रिॲक्टिव्ह कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट सोल्युशन. म्हणजेच Fe जो आहे तो Fe आयन तयार करतो आणि कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपर आयन तयार होतात आणि कॉपर हा लेस रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याची जागा आयर्न म्हणजे लोखंडाचे आयन हे घेत असतात आणि म्हणून त्यापासून आपल्याला फेरस सल्फेट हे मिळत असतं. फेरस सल्फेटचं सूत्र आहे FeSO4, हे आपल्याला इथे मिळतं आणि कॉपर हा डिस्प्लेस होतो. म्हणजेच ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ते बघतोय आपण. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. पुन्हा बघूया आपण. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते तेव्हा त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. याचं आपण उदाहरण बघूया. मागे आपण एक कृती अभ्यासलेली होती की कॉपर सल्फेट त्याच्या द्रावणामध्ये जस्ताची पूड टाकलेली होती, तर त्यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट प्लस कॉपर मिळालेलं होतं. तर ही जी अभिक्रिया आहे ही विस्थापन अभिक्रिया आहे. यामध्ये जर दाणेदार जस्त किंवा पूड ही कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात टाकली असता आपल्याला इथे अभिक्रिया पाहायला मिळते. या अभिक्रियेमध्ये जास्त क्रियाशील जे आयन आहे ते कमी क्रियाशील आयनांची जागा घेते आणि म्हणून झिंक हे कॉपरची जागा घेते आणि आपल्याला झिंक सल्फेट मिळतंय. दुसरं एक उदाहरण दिलेलं आपल्याला पुस्तकामध्ये बघा. याच्यामध्ये आहे की आयर्नची पूड कॉपर सल्फेटच्या
ग्राउंडनट टाकली. आयर्न म्हणजे काय? लोखंड. तर आपल्याला कॉपर पेक्षा आयर्न हे जास्त क्रियाशील आहे. कॉपर म्हणजे तांबे, आयर्न म्हणजे लोखंड. त्यामुळे कॉपर सल्फेटमधील कॉपर ते काढून टाकतं आणि त्याची जागा Fe घेतं आणि म्हणून आपल्याला FeSO4 हे मिळत असतं. म्हणजेच फेरस सल्फेट हे मिळतं आणि कॉपर हे त्यामधून बाहेर पडतं. त्याचबरोबर उष्णताही बाहेर पडत असते. ही दोन्ही उदाहरणं विस्थापन अभिक्रियेची आहे, कारण इथे विस्थापन झालेलं आहे. आपण चौथा प्रकार बघतोय आता रिॲक्शनचा. तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, म्हणजेच दुहेरी विस्थापन अभिक्रिया. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न असतो की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, ते उदाहरणासह स्पष्ट करा. आपण आता बघतोय डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय. द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. पुस्तकामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलंय बघा. पोटॅशियम क्रोमेट ॲड इनटू द सोल्युशन ऑफ बेरियम सल्फेट सोल्युशन. आता यामध्ये काही प्रश्न विचारले तुम्हाला, आपण तो एक एक बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म. इथे जो प्रेसिपिटेट तयार होतो म्हणजे अवक्षेप तयार होतो त्याचा कलर कोणता. द कलर ऑफ प्रेसिपिटेट फॉर्म वॉज येलो. पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो. नंतर राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट, म्हणजे जो अवक्षेप तयार होतो आहे त्याचं नाव काय. तर इथे बेरियम क्रोमेटचा अवक्षेप तयार होतो आहे. तिसरा प्रश्न आहे, राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिॲक्शन. आपण बघितलेलं आहे मागे की BaSO4 प्लस K2CrO4 इट गिव्स BaCrO4 प्लस K2SO4. हे मागे पण आपण अभ्यासलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, त्यामुळे तुम्हाला ते लिहिता येईल. नंतर पुढचं आहे, विल यू कॉल दिस रिॲक्शन अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ऑर डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे तुम्ही याला विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल, हे इथे आपल्याला बघायचं आहे. दिस रिॲक्शन इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. आतापर्यंत आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजेच संयोग अभिक्रिया, त्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजेच अपघटन अभिक्रिया, त्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजेच विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया, असे 4 प्रकार रिॲक्शनचे अभ्यासले. हे तुम्हाला नक्कीच समजले असतील. हे पुन्हा वाचायचे आहे. यावर दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, जे उदाहरणं आहे, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे थांबणार आहोत. पण तुम्हा सर्वांसाठी एक सूचना आहे की तुम्ही सर्वांनी अभ्यास करायचा आहे, कारण पुढल्या महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. आपला जो भाग शिकवून झालेला आहे त्या भागावरच तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी तयारी करायची आहे आणि त्यासाठी कमीत कमी प्रत्येक व्हिडिओ तासिका 2दा किंवा 3दा पाहणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमच्या संकल्पना ह्या स्पष्ट होतील आणि तेव्हाच त्या तुमच्या लक्षात राहतील. तुम्हाला दिलेला क्लासवर्क म्हणजे स्वाध्याय हा प्रत्येकाने करणं कंपल्सरी आहे. आपण पुढील तासिकेमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही घरातच राहायचं आहे आणि सुरक्षित राहायचं आहे, त्याबरोबर अभ्यासही करायचा आहे.